तर भावांनो वेलकम. मी अभि के ट्रेडर, तुमचा अभि खांडेकर, सगळ्यांचा लाडका भावांनो. आजपासून मी तुम्हाला चार्ट नेमका रीड कसं करायचं, म्हणजे आपल्याला करायची स्कॅल्पिंग. तर त्या स्कॅल्पिंगसाठी आपण चार्ट नेमका रीड कसं करायचं हे तुम्हाला सगळ्यांना मी आजपासून शिकवणार आहोत. एका महिन्यामध्ये कंप्लीट, एक महिन्याचा आपला कोर्स असेल एकदम फ्रीमध्ये. युट्यूबवर लॉंग व्हिडिओ पडत जातील. फक्त आणि फक्त सगळ्यांनी लॉंग व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला आज मी डाऊन ट्रेंड आणि अप ट्रेंड मार्केट मध्ये ट्रेडिंग कसं करायचं हे शिकवतो. सगळ्यात पहिल्या सुरू त्याचं अनालिसिस कसं करायचं. समजा मार्केट एका डाऊन ट्रेंड मध्ये चालले, डाऊन ट्रेंड मध्ये चालत असताना सगळ्यात पहिली गोष्ट काय ध्यान ठेवायची माहिती आहे का, मार्केट ज्या आपण वेळी डाऊन ट्रेंडला चालले त्यावेळी आपण कसं करतो, खाली सपोर्ट बघता मार्केटचा, म्हणजे ह्या सपोर्टवर आले की मी वरी बाईंग साईडला पोझिशन बनवल, ह्या सपोर्टवर आले की बनवल. तसं कधी चूक करायचं नाही भावना. सगळ्यात पहिलं काम काय करायचं, मार्केट जे आपण वेळी डाऊन ट्रेंड मध्ये असते त्यावेळी सगळ्यात पहिलं म्हणजे रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. म्हणजे मायनर रेजिस्टन्स जेव्हा तुम्ही काढताव, मेजर नाही पण मायनर रेजिस्टन्स मार्क करायचा, तिथून खाली पुल बॅक घेतलं मार्केटनं, त्या ठिकाणी एंट्री बनवायची, स्कॅल्पिंग करायचं. मार्केटला पुल बॅक घेऊ द्यायचा, मार्केटमध्ये एंट्री करायची एका मायनर रेजिस्टन्सवर, तिथून मार्केटनं पुल बॅक घेतला, लगेच एंट्री करून स्कॅल्पिंग करायचं. असं मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असताना ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची. एक गोष्ट म्हणजे की बाबा मार्केट ज्यावेळी डाऊन ट्रेंडमध्ये आहे त्यावेळी आपण अप साईडला ट्रेड कधीच बनवायचं नाही चुकून सुद्धा. ती ट्रेंडच्या विरुद्ध जाते भावांनो. आपण कधी बी ट्रेंड सोबत चालायचं. त्याच्यामुळं फक्त आणि फक्त डाऊन ट्रेंड मध्ये रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. आता हे झालं डाऊन ट्रेंडचं भावनो. अप ट्रेंड मध्ये कसं असते, ह्याच्या एकदम उलट, म्हणजे आपण इथं रेजिस्टन्स फाइंड आउट करतो, इथं सपोर्ट फाइंड आउट करायचं. जी मायनर सपोर्ट असते ती सपोर्ट मार्क करून घ्यायचं, म्हणजे की बाबा हा मार्केट कुठून इथून वरी घेतलं, पुल बॅक घेतले मार्केटनं, थोडंसं मार्केटला रिटेस्ट करायला द्यायचं. त्याच्यानंतर ह्या झोन पाशी पुल बॅक घेतलं, इथे एंट्री बनवायची इथपर्यंत. मार्केट जिथून परत रिटेस्टिंग लाईव्ह आले तिथं बुक करून घ्यायचं प्रॉफिट. लगेच मार्केट खाली आलं, पुल बॅक घेतलं मार्केटनं, लगेच इथून पुल बॅक घेऊन आलं मार्केट, इथे एंट्री करायची, इथे एक्झिट करायचं. अशा पद्धतीनं हायर हाय लोअर लो ज्यावेळी मार्केट बनवते किंवा लोअर लो लोअर हाय बनवते त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आणि ट्रेड करायचा. पण ट्रेंडच्या ऑपोजिट कधीच जायचं नाही. आता ही ट्रेंड कधी चेंज होणार आहे काय नाही ही कसं ओळखायचं, तर ती बी तुम्हाला सांगतो. चला, ही ट्रेंड नेमकं कधी चेंज होणार आहे काय नाही ह्या गोष्टी कसं ओळखायच्या, तर इथं तुम्हाला सांगतो. हे काही जर बघितलं तर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये ट्रेड करायला आले. डाऊन ट्रेंड मध्ये ट्रेड केल्यानंतर मार्केट कसं करते, एका लेवलला जाते, तिथून एकदम वरी पुल बॅक देते. एकदम वरी पुल बॅक दिल्यामुळे काय होतंय की बाबा इथं जी सेलर होते ती सेलर थोडेसे वीक होते आणि त्यांनी त्यांची जी पोझिशन आहे ती एक्झिट करून घेते. वीक सेलर स्ट्रॉंग सेलर करत नाहीत. वीक सेलरनं आपली पोझिशन एक्झिट केली. पोझिशन एक्झिट केल्यानंतर भावांनो इथून मार्केट थोडंफार रिटेस्टिंगला इथं यावं लागतंय. ह्या लेवलला रिटेस्टिंगला आलं मार्केट. इथं आल्यानंतर इथून लगेच इथे एकतर पिन बार कॅन्डल किंवा मग ग्रीन कॅन्डल, एक बुलिश कॅन्डल बनवून मार्केट लगेच वरती गेलं पाहिजे. जर समजा इथं एखादी रेड पिन बार कॅन्डल किंवा इन्व्हर्टेड हॅमर किंवा एखादी स्ट्रॉंग रेड कॅन्डल जर बनवलं तर समजायचं की ही जी पुल बॅक आलाय ती 100% फेक आहे. ही ब्रेकआउट आपलं 100% फेक होणार आहे. इथून मार्केट परत रिव्हर्स करणार आहे. त्याच्यामुळं ह्या पुल बॅकवर लगेच अप साईडला एंट्री बनवायची नाही. ही फेक ब्रेकआउट असते. रिअल ब्रेकआउट काय असते, जर ह्या लेवलवर मार्केट आलं ह्या एका रेजिस्टन्सवर, तिथं आल्यानंतर तिथून लगेच जर रिव्हर्स केलं तर ती आपल्यासाठी रिअल असू शकते. जर तिथे येऊन थांबलं मार्केट, तिथं पिन बार कॅन्डल बनवालं तर 100% चान्सेस असतील की मार्केट परत त्याच ट्रेंडमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळं फेक आणि रिअल कसं असते ती अशा टाईपनं ओळखून घ्यायचं. आणि अपसाईडला कसं, सेम अपसाईडला असते भावना. अपसाईडला कसं, आता अपसाईडचं कसं राहते, समजा ह्या प्रत्येक पोझिशनला बाहेरनं आपली पोझिशन ऍक्टिव्ह केली, बरोबर आहे. मग ह्या पोझिशनच्या ठिकाणी मार्केट इथं काय करणार, इथं प्रत्येकाला तर वीक करत आले, म्हणजे ज्यांनी स्कॅल्पिंग केले त्यांनी इथं त्यांचं प्रॉफिट बुकच केले, त्यांची पोझिशन होल्ड नाहीच इथं. पण जे स्ट्रॉंग बाहेर आहेत त्यांनी होल्ड केले, तर मग मार्केट त्यांना वीक करायला कसं करणार, इथंपर्यंत येणार, ह्या झोनच्या खाली येणार मार्केट. इथं त्यांनी वीक झाल्यानंतर मार्केट इथून लगेच इथं जाणार. मग इथं गेल्यानंतर मार्केटनं इथं रेड कॅन्डल किंवा एक पिन बार कॅन्डल न बनवता लगेच इथून रिव्हर्स फिरलं पाहिजे. आणि जर इथं एखादी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनवलं समजा, किंवा एखादी हॅमर टाईप बनवलं किंवा एखादी पिन बार कॅन्डल बनवलं, 100% समजून जायचं की ही ब्रेकडाऊन झाली ती फेक आहे, ही फेक होणार आहे ब्रेकडाऊन. मार्केट परत इथून वरतीच जाणार आहे. आणि जर समजा इथं गेलं आणि इथूनच रिव्हर्स केलं मार्केट, तर समजायचं की ही जी अप ट्रेंड आहे ती अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये चेंज होणार आहे. अशा टाईपनं फेक ब्रेकआउट आणि रिअल ब्रेकआउट ह्या डाऊन ट्रेंड मध्ये आणि अप ट्रेंड मध्ये ओळखायचं भावांनो. अशा पद्धतीने जर तुम्ही ही सेम प्राइस ऍक्शन फॉलो केली ह्याच्यामध्ये, तर 100% तुम्ही ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या ह्या गोष्टीपासून ट्रॅप होण्यापासून 100% वाचू शकता.
फक्त आणि फक्त एक काम करा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. आणि नेक्स्ट व्हिडिओ ह्याच टाईपचा ह्याच प्राइस ऍक्शनवर घ्यायचा का नाही ती पण कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा जर ह्याच्याबद्दल काही प्रश्न असेल तर ती पण कमेंटमध्ये नक्की विचारा.